दीपमध्ये तुमचं स्वागत आहे। माझी मुलगी ड्रायफ्रूट खात नाही, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी हे न्यूट्रिशन लड्डू बनवत आहे। त्याच्यासाठी मी पंपकिन सीड घेतली आहे, सनफ्लावर सीड घेतली आहे आणि पिस्ता घेतला आहे, बदाम घेतले आहे, काजू घेतला आहे, अंजीर घेतले आहे थोडे आणि अजून मी डेट्स घेतले आहेत, खजूर घेतले आहे आणि मखाने घेतले आहे। तर तुमच्या मुलांना जे आवडते ते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये टाकू शकता। माझ्या मुलीला मखाने जास्त आवडते, त्याच्यामुळे मी हे मखाने टाकले आहे। बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्याला याला हे पिस्त्याला पील करायचं आहे आणि याला पण पील करून घ्यायचं आहे। थोडा तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर जे हे मी ड्रायफ्रूट काढले आहे त्यांना सगळ्यांना थोडं थोडं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। पूर्ण भाजून घ्यायचं आहे। थोडं थोडं भाजून तूप घेऊन त्याच्यामध्ये भाजून टाकायचं आहे त्यांना। चार घ्यायचं आहे थंड झाला की आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। बारीक असं करून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि असे छोटे लड्डू बांधायचे आहे आणि हे असे लड्डू तयार करायचे आहे आपल्याला। बघू शकता अशा प्रकारे आपले लड्डू तयार झाले आहे। हे लड्डू तुम्ही फ्रीजमध्ये एअर टाईटमध्ये स्टोरेज करू शकता आणि तुमच्या मुलाला रोज सकाळी देऊ शकता। पण देण्या अगोदर हा डब्बा तुम्हाला अर्धा तास फ्रीजच्या बाहेर ठेवायचा आहे आणि याला पाण्याचा हात लावायचा नाही आहे आणि लड्डू बांधताना सुद्धा याला पाण्याचा हात लावायचा नाही। त्यामुळे आपले हे लड्डू जास्त काळ टिकणार नाही, म्हणून शक्यतोवर पाण्याचा हात घ्यायचा नाही आहे आणि मुलांना फ्रीजमधले लगेच काढून द्यायचे नाही। अर्धा तास अगोदर तुम्ही हे लड्डू बाहेर काढून ठेवायचे, नंतरच मुलांना द्या, नाहीतर त्यांना सर्दी खोकला होऊ शकतो। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। मनदीप हा माझा चॅनल आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी वेट करा। थँक्यू।